गुड मॉर्निंग. जेव्हापासून तुळशीला ऑर्गॅनिक खत घातलं आहे तेव्हापासून खूप छान बहरली आहे आणि फ्रेशसुद्धा असते नेहमी. बरं, राजनंदिनीचं तिचं तिचं खेळणं चालू होतं आणि मला कधी कधी ही मुलगी स्ट्रेस देते, कारण नेहमी असा बॉल हवेत टाकायचा आणि कॅच घ्यायचा हे तिचं सध्या फेवरेट गेम चालू आहे आणि तिच्या तोंडावर पडेल याचीच मला भीती वाटते. काही दिवसांपूर्वी माझ्या फ्रेंडकडून मी मोदक शिकली आहे. तसं आधी यायचं पण परफेक्ट जमत नव्हते आणि आता जमायला लागलेत. म्हटलं चला ट्राय करूयात. आज पहिल्यांदाच मी ट्राय केलेलं आणि खरंच खूप छान जमलेत सुद्धा. थोडे वेगवेगळे आकारसुद्धा ट्राय केले होते तिने शिकवल्याप्रमाणे. आणि मग स्टीमिंग करून घेतलं, थोडंसं केशरसुद्धा टाकलं होतं त्याच्यावरती. मी मोदक स्टीम होत आहेत तोपर्यंत म्हणलं बाकीची कामं आवरूयात. आणि एकदा का घराचा दरवाजा उघडला, एक तर ती या गेटवर चढते किंवा रस्त्यावर इकडे तिकडे पळत सुटते. माझी अशी छोटी मोठी कामं चालू असताना तिच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं, कारण ती कधी काय करेल सांगता येत नाही. इकडे मोदक स्टीम करून झाले होते आणि बघू शकताय किती छान आणि परफेक्ट जमलेत. आता तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत आहे की किती टेस्टी झाले होते. आता आमच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळत असेलच, पण मी इतक्यांदा मोदक बनवले ते यावेळेस परफेक्ट जमलेत. तुम्हाला सुद्धा जर ट्राय करायचे असतील, शिकायचे असतील, तर माझी एक फ्रेंड आहे जी याचं वर्कशॉप घेते फुलेवाडीमध्येच. तिला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. इथे स्क्रीनवरती तुम्हाला नंबरसुद्धा दिसत असेल. सध्या ऑफलाईन चालू आहे, लवकरच ऑनलाईन वर्कशॉपसुद्धा सुरू करेल ती. बरं, मोदक खाऊन पोट तृप्त झालं होतं, म्हणलं चला काम करून मनसुद्धा तृप्त करूयात. पटकन माझे हे शूट्स होते ते आवरून घेतले आणि त्यानंतरचा पसारा तुम्ही पाहू शकताय. आज नरेंद्र घरी होते, ते राजनंदिनीला सांभाळत होते, म्हणून मग मी हे करू शकले सगळं. त्यांची मला खूप मदत होते माझ्या कामांमध्ये. बरं, खाली जाऊन पाहते तर राजनंदिनी चढून बसली होती सोफ्यावरती आणि त्यानंतर तिने सगळा केलेला पसारा पुन्हा आवरला. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.